जातं. त्याचबरोबर मी विनंती करेल संपूर्ण सातारा टेनिस क्रिकेट पश्चिम टेनिस क्रिकेट मधील आणखीन एक नाव, खऱ्या अर्थानं ज्या नावाच्या बाजूला गर्दी आता चालू झाली आहे, राहुल दादा मी विनंती करेल प्लीज आपण या, कारण की तो दिवस लांब नाही आहे. महाराष्ट्रामध्ये आयकॉन लेवलला हा खेळाडू आपण पाहिलं तर खेळताना दिसेल आणि ज्याच्या बाजूला सेल्फीसाठी जरूर लाईन असेल. अगदी त्याच खेळाडूनं ज्याने गावापासून क्रिकेट खेळत असताना पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट गाजवलं. भूमिपुत्रामध्ये एकच नाव आणि एकच आवाज ज्याचा होता तो राहुल दादा, त्याचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये करतोय. रावण ग्राफिक्सचे मी विनंती करेल व्हिडिओचे साहिल माने आपणही या, आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. रावण ग्राफिक्स, रावण व्हिडिओच्या माध्यमातून कमी काळामध्ये स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी स्वप्न पाहणारा, व्यावसायिक क्षेत्रामध्ये पाऊल ठेवणारा, म्हटलं जातं ना मराठी पाऊल पडते पुढे, तेच रावण ग्राफिक्स, कारण की रावण कधी मरता नाही आणि त्याचसाठी रावण ग्राफिक्स यांचा सन्मान आम्ही घेतोय. आमचे विजय दादा येस, जावलीचे परफ्यूम मॅन, म्हणजे जावलीचा सुगंध, ज्यांच्या परफ्यूममुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप चांगला सुगंध आणि चांगला दरवरलेला जातो, त्यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय. आणि आजही ते परफ्यूम घेऊन आलेत. थँक्यू. तुमच्यासारखी गोड व्यक्तिमत्व आयुष्यात असणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर केतन दादा धनवडे साहेब, DCC करंजे या टीमचे मी विनंती करेन, केतन दादा आपण या, आपलाही सन्मान केला जातो. आपण सगळे महत्वाचे आहेत. आयोजकांसाठी वेळेतला वेळ काढून आपण उपस्थित राहतात, स्पर्धेच्या पाठीशी तुम्ही राहता नेहमी. खेळाडूंना प्रोत्साहन देणारे आपण सर्वजण या स्पर्धेचे महत्वाचे घटक आहेत. सन्माननीय रतनदादा धनावडे, मी विनंती करेन रतनदादा तूही ये, कारण की प्रत्येक आयोजनाला तुला आम्ही नेहमी पाहतो. जावली प्रीमियर लीग साठी आपण पाहिलं तर ऑप्शनच्या वेळी ज्या पद्धतीने तुम्हा सगळ्यांची मेहनत राहिली आहे, या स्पर्धेसाठी तुमचा महत्वाचा वाटा राहिला आहे, त्यासाठी आम्ही तुम्हा सगळ्यांचा सन्मान करत आहोत. थँक्यू सो मच. आपण मॅचच्या दिशेने जाऊयात. कॉमेंट्री बॉक्समध्ये निलेश दादा मर्डेकर सर यांचा, किरण दादा धनावडे सर यांचा आवाज ऐकूयात, त्याच्या वारीतून मॅचचा एक वेगळा आनंद घेऊयात. थँक्यू सो मच. धन्यवाद किरण सर. आज मगापासून ज्यांचा आवाज आपण ऐकताय, किरणजी म्हस्कर, ज्यांच्या आवाजाने आम्हाला म्हणतात तुझं आता बस कर, आता आलेत किरण म्हस्कर. धन्यवाद सर. तर मॅचला या ठिकाणी झालेली आहे सुरुवात. सुरेख गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. उर्रेगाचा फटका, कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. येतोय हा लाजवाब असा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 11 या आकड्यावर 11. तर 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला या षटकातील आणि धावफलकावर धावा आहे त्या 11. तर पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर उपयोग या ठिकाणी केला जातोय आणि या प्रकारची गोलंदाजी, या प्रकारची फलंदाजी होणं अत्यंत गरजेचं आहे. सोपान आता बँग ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतात. लगातारचे 2 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत. भौमिक याचा पुढील चेंडू, ओहो गोफन गुमवले, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. शेवटचा चेंडू डॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकाचा खेळ त्या ठिकाणी संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आहे त्या 11 धावा. 11 धावाने नक्कीच त्या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. चला पुढील गोलंदाजाला त्वरित आपण आमंत्रित करायचं आहे आणि वेळ आपण तितका वाचवायचा आहे. आयोजकांनी जी मेहनत घेतलेली आहे त्यासाठी आपण वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. माझ्या समवेत या ठिकाणी जावळीचा एक बुलंद आवाज निलेशजी मर्डेकर सर माझ्या समवेत जोडलेले आहे. तर निलेशजी मर्डेकर स्वागत आहे आपलं. निश्चित एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना झालेली आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये चांगल्या प्रकारचे फटके आलेले आहेत, परंतु एका बाजूला विकेटचा शोध संपलेला नाहीये. गोलंदाजी करताना गोलंदाजीमध्ये चांगले प्रयत्न करावे लागतील. ओव्हर नंबर 2 ला झाली सुरुवात आणि ज्यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये चांगला खेळ केला होता ते हनुमंत आलेले आहेत. तर नक्कीच या ठिकाणी पाहिलं आपण बॅटची कडा घेऊन जो बॉल आहे तो 1D घोषित क्षेत्रामध्ये गेलेला आहे आणि एका धावाच्या साह्याने धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 12 या कड्यावर. एका बाजूला हनुमंत यांची धारदार गोलंदाजी, बॉल क्रमांक 2. तर हनुमंत, सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. ज्याला स्टेन म्हटलं जातं त्यावर चढवलाय प्रहार आणि या षटकाराच्या साह्याने धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 18 या कड्यावर.
मग झुनकर यांनी हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. या बॉलची उडान 6चा लगान. हनुमंत याचा पुढील चेंडू, उंच गेला चेंडू, विनमय बँग ऑन फायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सर या आधी ज्या मॅचेस आपण खेळवल्या गेल्या होत्या नक्कीच श्रीराम रामवाडी, त्यामध्ये देखील डॉक्टर विनमय यांच्या बॅटमधून आपल्याला जी धडाकेबाज फलंदाजी पाहायला मिळाली त्याच प्रकारची फलंदाजी आज होताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय अप्रतिम फटके त्यांच्या बॅटमधून. निश्चित पहिल्या मॅचचा जर आपण खेळ पाहिला तर नावाप्रमाणे त्यांना खेळ करता आला नव्हता, परंतु या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आहे. हनुमंत याचा पुढील चेंडू, नक्कीच आता त्या ठिकाणी पाहतोय प्रहार तर लगवलाय, एक धाव तर धावून पूर्ण केलेली आणि दुसऱ्या धावेचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. आणि या एका दोन धावेने धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 24 या आघाड्यावर. 24 फॉर नो लॉस अशी परिस्थिती आहे सर. निश्चित एका बाजूला विकेटचा अद्यापही पतन नाहीये. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेली आणि जमेची बाजू आहे. बॅटिंग करताना ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळ राहिलेला आहे तो चांगला राहिला. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. द्वितीय फेरीचा हा सामना बॉलर तयार. हनुमंत हो थोडस दिशा भरकटण्याचं काम या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बीमर नो बॉल, पंचांनी हिरलेला आहे. नकारात्मक चेंडूचा इशारा. पुढील चेंडू आता फ्री हिट असणार आहे. निश्चित आता फलंदाजाला मुभा असतानाही या फटक्याच्या पाठीमागे मोठा फटका खेळू शकतात, परंतु गोलंदाजाला अग्निदिव्यातून जावं लागेल कारण हे षटक थोडंसं महागडं आहे. हनुमंत यांनी ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये विनमय यांच्या सोबतीला सोपान ही जोडी तळ ठोकून बसली आहे. सर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय हनुमंतचं हे. आणि जर आपण माते संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हनुमंत हे त्यांचे स्ट्रायकर गोलंदाज आहेत, मेन गोलंदाज ज्यांना म्हटलं जातं. परंतु आज त्यांना जे महागडं षटक, नक्कीच नो बॉल देखील त्याच्या या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. निश्चित प्रत्येक दिवस एक आशा घेऊन येतो आणि एक अनुभव देऊन संपत असतो आणि या मॅच मध्ये तो अनुभव मिळालाय. परंतु एका बाजूला एक जबरदस्त टिपिकल फटका, सरळ एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे मिळाला मोका, दिला ठोका षटकार. खरोखरच सर आज सही काम करता है. अशा प्रकारची फलंदाजी सर आज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले. विनमय यांचे फटके तर त्यांनी पाहिलेले आहेत, परंतु सोपान आता कुठे मागे राहिलेला नाहीये. आपण पाहिला शेवटच्या चेंडूवर जर षटकार आपण जर पाहिला तर 21 धावांचं महागडं षटक हनुमंत यांनी या ठिकाणी आजमावलेलं आहे. आणि सर या स्पर्धेसाठी मी आपल्याला सांगतो, आपण आपल्या जीवनामध्ये कधीही पाहिलं तर आपण पहिलं प्रेम कधी विसरत नसतो, पहिली बाईक कधी विसरत नसतो, परंतु पहिली नाईटची स्पर्धा जन्नी माता क्रिकेट चषक 2025 हे पर्व आपल्या भेटीला आहे. काय सांगाल सर या स्पर्धेविषयी? तर पहिली बाईक नाईटची कोण घेऊन जाईल याविषयी काय सांगाल सर? निश्चित एक गाव अकराच्या स्पर्धांचं आता स्वरूप बदललेलं आहे. नाईटचा थरार आपण अनुभवत आहोत. मालिकावीरासाठी एक गाव अकराच्या फॉर्मॅट मधली पहिली बाईक आहे आणि आपण त्याचा सर्वजण या पहिल्या दिवशी आणि पहिल्या रात्रीमध्ये आस्वाद घेत आहोत. बॉलर तयार. तर सुरेखाचा फटका, उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकताईंना आता विकेटचं पतन. जी जोडी सर फोडायचं काम करणं गरजेचं होतं. गेल्या मॅच मध्ये देखील महत्वाच्या क्षणी आलेले विकेट याच गोलंदाजाने काढलेले आहेत. काय सांगाल सर? निश्चित एका बाजूला विकेटचं पतन झालेलं आहे, एक मोठा धक्का लागलेला आहे. बॅटिंग करत असताना टीम देवदेव या टीमला आणि ओव्हर नंबर 3 मध्ये ज्यांना बोलवलं होतं ते अभिषेक यांनी त्यांनी ते काम केलेलं आहे. म्हणजे तब्बल 13व्या बॉलची वाट बघावी लागली विकेटसाठी आणि तो 13वा बॉल चांगला होता महाते टीमसाठी, जो पहिलं सुयश मिळवून देतोय. सर अभिषेकच्या गोलंदाजीविषयी जर आपण म्हणाल ना तर एक स्लोवर पद्धतीची गोलंदाजी आहे आणि त्याची गोलंदाजी खेळणं थोडं अवघड म्हणावं लागेल, कारण स्लोवर गोलंदाजीवर प्रहार करणं तेवढा एफर्ट्स लावावा लागतो फलंदाजाला. काय सांगाल सर? समोरून कमी वेगाचे ज्यावेळेस बॉल येतात त्यावेळेस तुम्हाला ताकद समोरून लावावी लागते, त्यामुळे यांच्या विरुद्ध खेळताना तुम्हाला ताकद लावावी लागेल. ताकद जर कमी पडली तर मोबदला मिळणार आहे, तो विकेटचा लांबी कमी पडणार आहे. त्यामुळे आता कसरत आहे ना ती फलंदाजांना करावी लागेल. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती. अभिषेक याचा पुढील चेंडू. हो किशोर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडीशी फसगत त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि येतोय हा 1 बाउन्स सीमारेषा भारत चौकार. कम ऑन डीजे.
आक्रमण. अभिषेक याचा चेंडू थोडस नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागतोय. किशोर याला त्या ठिकाणी जखडून ठेवण्याचं काम केलं जात आहे. धाव संख्या स्थिर आहे सर, 36 धावा धावफलकावर आहेत. निश्चित या पाठीमागच्या बॉलवरती चौकार आला होता आणि त्यानंतरच्या बॉलवरती कमबॅक चांगलं केलेलं आहे. याच प्रकारची धारदार गोलंदाजी करावी लागेल, परंतु ज्या प्रकारे आघाडीच्या जोडीने सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे सातत्य ठेवावं लागेल आणि प्रथम बॅटिंग करताना धावा तुम्हाला कुटावे लागतील. बॉलर तयार. अभिषेक याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा किशोर याला नक्कीच जखडवून ठेवण्याचं काम केलं गेलंय. आणि सर तुम्ही जे म्हणताय ना ते अत्यंत महत्वाचं आहे, कारण आपल्या धावफलकावर धावा असल्या तर समोरच्या टीम वर समोर टिकणं अत्यंत गरजेचं आहे सर. आपल्या स्कोरबोर्डवर धावा असणं अत्यंत गरजेचं आहे आणि तशा प्रकारची सुरुवात विनमय आणि सोपानने करून दिली होती. निश्चित प्रथम बॅटिंग करण्याच्या संघाचं काम काय असतं की सर्वाधिक धावा कुठ नाही तोच प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा किशोर लगातारचा हा तिसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं सावरावं लागेल आता किशोरला. थोडीसे फलंदाजीमध्ये थोडंसं व्हेरिएशन करणं अत्यंत गरजेचं आहे सर. एका बाजूला सातत्याने काही फटके खेळताना डॉट बॉल आलेले आहेत, परंतु बदल करावा लागेल. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल, बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचावं लागेल आणि फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल. ऑफच्या दिशेने तडकवला हा चेंडू आणि क्षेत्र नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा तर घेण्यामध्ये यश आलेलं आहे. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण झालेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. किशोर डेंजर एंडला पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये गफलत देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि या 3 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. काय सांगाल सर? फेक ज्या दिशेने यायला हवी होती त्या दिशेने येऊ शकले, थोडीशी वाईडिश होते आणि त्याचा प्रयत्न फलंदाजांनी 2 धाब्यांमध्ये लगेच बदल केला आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 39 धावा 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम देवदेव. तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे सर आणि 39 धावा आता धाव फलकावर आहेत. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय किशोरचे जे 3 चेंडू आपण पाहिले, जे डॉट आपल्याला पाहायला मिळाले, थोडीशी धावगती कमी करण्याचं काम या तिसऱ्या षटकामध्ये अभिषेकच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आता सर्वेश शेवटचं षटक घेऊन येत आहेत. त्याचबरोबर आपण पुढील मॅचचा टॉस अनाउन्स करूया. टीम श्रीराम वॉरियर्स रामवाडी आणि टीम भिवडी आपण रिपोर्टिंग करा. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन आपण थांबा. आपला टॉस इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल. टीम श्रीराम वॉरियर्स रामवाडी विपक्ष भिवडी यानंतर आपली मॅच आहे. आपण मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन थांबा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. हा पहिला बॉल. तर पहिला चेंडू अतिशय उंच गेलेला चेंडू, नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. पहिली अतिरिक्त धाव सर या ठिकाणी पाहायला मिळते. काय सांगाल? निश्चित चांगली गोलंदाजी केलेली आहे. काही बॉलच्या पाठीमागे मार पडला आहे, परंतु काही बॉल माते टीमने चांगले टाकलेले आहेत. म्हणजे हा क्रिकेटचा खेळ आहे. काही तुम्हाला चौकार षटकार लागतात, काही तुम्हाला विकेट मिळतात, काही तुम्ही डॉट बॉल टाकता. म्हणजे या सर्व काही गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. याचंच नाव क्रिकेटचा खेळ आहे. तर पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने हा तडकवलेला आहे चेंडू. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. 1 बाउन्स येतोय सीमारेषा पार. चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू. वरती तुम्हाला तुटून पडावं लागतं आणि तोच प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करताना टीम देवदेव या टीमचे. अगदी सर. 44 धावा आता धाव फलकावर आहेत. या षटकामध्ये धावा येणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्रेटच्या दिशेने. हो थोडंसं गणित चुकलंय आणि 1 धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे. काय सांगाल सर? मिडॉनला खेळाडू होते, त्यांना बॉल अडवता आला नाही. त्यानंतर पाठीमागे बॉल आला. क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे, त्यामुळे सांघिक खेळाला फार मोठं महत्व आहे. एकाने चुकी केली, दुसरा आला, ती चूक सावरली आणि बॉलची लगेच फेकी केली. फक्त एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे खर्च केले टीम म्हाते या टीमने. सर बॅकअप खूप महत्वाचा आहे. आपण उंच गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. येतोय हा लाजवाब असा षटकार. कम ऑन डीजे.
तर 51 धावा आता धावफलकावर आहेत. अर्धशतकी पारी संपूर्ण टीमची पाहायला मिळते. ओहो, नक्कीच त्या ठिकाणी थोडंसं लगबग त्या ठिकाणी पाहायला मिळाले, परंतु डॉट पद्धतीचा हा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाजापासून हा बॉल थोडासा दूर ठेवला आणि फलंदाजाला बांधून ठेवला आणि प्रभावीशाली हा बॉल होता आणि फलंदाजाला प्रभावित करून चाललाय. अंतिम षटकामध्ये तुम्हाला डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागतो आणि तोच प्रयत्न आता या बॉलच्या पाठीमागे झालेला आहे. प्रयत्न हाच आहे की फलंदाजांना मला मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवायचंय. शेवटचे काही बॉल. उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेची भर नक्कीच त्या ठिकाणी गणली जाईल. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 52 या आकड्यावर. पुन्हा एकदा आता माते टीमने धावसंख्येचा वेग थोडासा या 2 बॉलच्या पाठीमागे कमी केलेला आहे, परंतु शेवटच्या काही बॉलच्या पाठीमागे धावा कशा प्रकारे मिळतील याचा प्रयत्न करावा लागेल टीम देव या टीमला. चला, टॉस साठी आपण आलात का? टीम श्रीराम वॉरियर्स रामवाडी आणि टीम भिवडी यानंतर आपली मॅच होणार आहे. आपण रिपोर्टिंग करा, आपला टॉस केला जाईल. शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर आहे. या इनिंगचा थोडंसं ब्रेक नक्कीच त्या ठिकाणी लावला जातो. डेड बॉलची घोषणा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवले गेले. शेवटच्या चेंडूवर किती धावा जमवण्यामध्ये यश येईल ते नक्कीच आता पाहावं लागेल. उंच गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कॉटन बोल्डची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येत होती, परंतु चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 53 या आकड्यावर आणि 54 धावांचं आव्हान नक्कीच महाते या संघासमोर असणार आहे. 24 बॉल आणि 54 बनवायचे आहे. त्यानंतर टॉस होत आहे. आपण रिपोर्टिंग करा. टीम श्रीराम वॉरियर्स रामवाडी आणि विपक्ष भिवडी यानंतर आपली मॅच आहे. आपला सामना यानंतर खेळवला जाणार आहे. सामना क्रमांक 14 आहे आणि आपण त्याचा करूया टॉस. थँक्यू सो मच निलेश सर, किरण सर. सर मी टॉससाठी विनंती करेन टीम विवर वैभव पवार, आदरणीय श्री निलेश शिंदे साहेब, आपले शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. जावली टेनिस क्रिकेटचं पिस्तूल म्हणून त्यांची ओळख आहे. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व. एका बाजूला टीम रामवाडी स्वप्नील आणि दुसऱ्या बाजूला टीम वैभव पवार. हेड अँड टेल कॉल करायचा आहे आपल्याला. रामवाडी संघ कॉल करेल स्विंग द कॉइन. टेल कॉल केलाय आणि इथे हेड आलाय. थँक्यू सो मच सर, मनापासून आभार मान्यवरांचा. प्रथमतः टॉस जिंकलाय वैभव पवार, अभिनंदन. काय निर्णय असेल? 5 षटकांची लढत, दिवस रात्र स्पर्धा आहे. आम्ही आज क्षेत्ररक्षण करू पहिलं. ज्या प्रकारचं आपण आयोजन पाहतोय जन्नीमाता चषक 2025, पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये 1 गाव 11च्या फॉर्मॅटमधील अशी पहिली स्पर्धा. त्या पहिल्या स्पर्धा अशा की मालिकावीरासाठी दुचाकी आहे. काय सांगाल संपूर्ण आयोजनाबद्दल आणि कसं वाटलं आयोजन? आम्ही जावळी तालुक्यात जेव्हा एंट्री केली रजिस्टर झाल्यानंतर, तर गेल्या वर्षी सुद्धा आम्ही अमरदादा म्हणजे वाघदाऱ्याचे टुर्नामेंट खेळलो, तेव्हा पण त्यांचं नियोजन एकदम क्लासच होतं. आणि या वर्षी पण सुद्धा त्यांनी एकदम टॉपचंच नियोजन केलंय. 1 गाव 11ला एवढी 80-1 लाखभर रुपयाची प्राईज ठेवणं एवढं सोपं नसतं. त्या आयोजकालाच माहीत असतं ते पैसे जमवताना कसे जमवायचे, काय करायचे. वरून नाईट स्पर्धा त्यांनी जे खेळाडू कक्ष केलंय अप्रतिम. 2-2 कॅमेरे, एकदम भारी फील, म्हणजे क्रिकेटचा एकदम मस्त फील करून दिला आज अमरदा. मी धन्यवाद म्हणेल की आम्हाला त्यांनी एंट्री दिली आणि संधी दिली खेळायला. त्याबद्दल मी संपूर्ण वाघदारे गाव टीमचे मनापासून आभार मानतो आणि विशेषतः अमरदादाचे तर जास्तीत जास्त मानतो. थँक्यू सो मच, मनापासून आभार. नाणेफेक गमावले, फलंदाजी करायची आहे टीम रामवाडी. काय माइंडसेट असेल 5 षटकांची लढत? आम्ही 60+ धावा करण्याचा प्रयत्न करू. या वर्षीचा कसा हंगाम राहिलाय संपूर्ण रामवाडी संघासाठी? ज्या प्रकारे हा टेनिस हंगाम आता मात्र संपत आलाय.
आता हा सीझनमध्ये तर आम्ही एकदाही म्हणजे टॉपमध्ये गेलो नाही. ह्या स्पर्धेमध्ये आम्हाला चान्स आहे आणि आम्ही जायचा प्रयत्न करू. जननी माता चषक 2025 मध्ये नक्कीच बक्षीसपात्र फेरीमध्ये जाण्याचा मानस असेल. काय सांगाल संपूर्ण आयोजनाबद्दल? आणि प्रथमतः पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये एक गाव 11ला मालिकावीरासाठी दुचाकी आहे आणि ते जननी माता चषक 2025 वागदरी गावचं आयोजन. पहिले तर वागदरे संघाचं मी आभार मानतो. आम्हाला त्यांनी या स्पर्धेमध्ये खेळायला चान्स दिला आणि त्यांचे गेल्या वर्षी पण उत्कृष्ट अशा आयोजन होते आणि यंदाही त्यापेक्षा उत्कृष्ट आयोजन केलं आहे. थँक्यू सो मच. हे होते रामवाडी संघाचे कर्णधार. नाणेफेक झाले, टॉस जिंकलाय वैभव पवार, कर्णधार विवर, आणि त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करू. 5 षटकांची लढत आहे. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. अगदी कॉमेंट्री बॉक्समध्ये निलेश सर आणि किरण सर आपल्यासोबत असतील. ओटी कॉमेंट्री बॉक्स, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा जननी माता चषक 2025. धन्यवाद. हॅलो. तर प्रथम गोलंदाजीसाठी अनिल यांना त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलाय. या आधीच्या मॅचमध्ये पहिला चेंडू, हो पहिला चेंडूवर एक चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय या ठिकाणी पाहायला मिळतो. अभिषेकला तो थोडासा कळलेला नाहीये आणि डॉट पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळतोय. तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर अनिल गोलंदाजी मार्कवर आहेत आणि एक अत्यंत सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पहिल्या चेंडूवर पाहायला मिळालंय. उडवून मारण्याचा प्रयत्न, फ्लिप केलाय. 4 क्षेत्ररक्षक चेंडू मागे आहेत. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या गेल्यात आणि श्री गणेशा या ठिकाणी झालेला आहे 2 या धावसंख्येने. या मॅच मध्ये तब्बल टार्गेट आपण पाहिलं तर 54 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. मिस्टर अनिल आपण पाहिलं जेव्हा जेव्हा विकेट घेतात तेव्हा सेलिब्रेशन त्यांचं एक वेगळ्या अंदाजाने असतं. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर एकचा खेळाडू आहे, चेंडू गॅदर करेल, फेक केले, एक चिकी धाव अगदी कंप्लीट केले. अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत आमच्यासोबत मिस्टर किरण सर, मीही किरण आणि सध्या स्पेअर किरण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत. या स्पर्धेसाठी आपण पाहिले तब्बल 5 समालोचक आणि त्याचमुळे या स्पर्धेला आपण पाहिलं की एक वेगळी मजा येईल. कॉमेंट्री बॉक्स मधून एक वेगळा आनंद तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न जरूर करू. तर अनिल याचा पुढील चेंडू, हो सुरेख गोलंदाजी. सेलिब्रेशनच्या मूड मध्ये अनिल पाहायला मिळत आहेत, परंतु थोडंसं त्या ठिकाणी थांबावं लागेल मला वाटतंय. अगदी चेंडू पडला, थोडासा बाउन्स झाला, राईज झाला, चेस्ट लेवलला निघून गेला. अगदी अपील केली आणि तदनंतर पुन्हा बागारी गेले. लफ्ट करण्याचा प्रयत्न, यावेळी पहा पुन्हा अपील करण्याचा प्रयत्न. अंपायर सांगतात नाही भाऊ, अगदी व्हाईट बॉलचा इशारा आहे. एक्स्ट्रा धाव का सध्या आपण पाहिलं तर टीमच्या टोटल मध्ये जरूर ऍड होत आहेत. अंपायर चतुर आहेत, चालक आहे. तुम्ही किती अपील करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, वाईट लपवण्याचा प्रयत्न केला, नाही भाई. आणि अखेरीस आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धाव. टीमची टोटल 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अनिल याचा पुढील चेंडू, ओहो दिशा भरकटण्याचं काम. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा वाईट पाहायला मिळतोय. थोडस आता सावरावं लागेल. अनिल नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांच्या गोलंदाजीने प्रभावित केलं या आधीच्या मॅच मध्ये सर. अगदी मात्र या एक्स्ट्रा धावा आहेत. बॅटिंग करणारी टीम फलंदाज बोलत असेल येऊ देत, इसमें 13 घाटा मेरा कुछ नहीं जाता, आणि त्याच धावा महत्वाच्या आहेत. ओहो मागे गेला. सेलिब्रेशन पहा, सेलिब्रेशन. हेलिकॉप्टर फिरतय त्यांच्या एका हातानं आणि अखेरीस आपण पाहिलं खाली राहिला थोडासा चेंडू. जिथे आपण पाहिलं तर दांडी गुल झाली, अगदी ऑफस्टिक वाकवली, ती झोपली आहे सध्या ऑफस्टिक. जिथे आपण पाहिलं तर फलंदाजाला अगदी माघारी जावं लागलं. सागर या मॅच मध्ये नाही चाललाय. मागील मॅच मध्ये त्यानं 24 धावा ठोकल्या होत्या. या मॅच मध्ये थोडासा शांत त्याला ठेवलाय. धावसंख्येच्या पायामध्ये अनिलनं ज्या बेड्या ठोकल्या तिथे सागर सारख्या फलंदाजाला रिप्ले मध्ये पहा सॅड अँगलनं सागरचं फुटवर्क नाही झालं आणि अखेरीस त्याला माघारी जावं लागलं. बॅटर आउट, फलंदाज सागर बॅक टू टॅग आउट. परंतु किरण सर आपण जर या अनिलचं सेलिब्रेशन पाहिलं ना तर वेस्ट इंडिजच्या प्लेयरला देखील लाजवेल
अशा प्रकारचं सेलिब्रेशन त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि हे अद्भुत खेळ आणि हा अद्भुत चमत्कार अनिल जुनकर यांच्या माध्यमातून आपल्याला अगदी. पाहायला मिळतं. तुम्ही बोलता गोड पण चिमटा खूप जोरात काढता, ती एक वेगळी मजा आणि खऱ्या अर्थानं एक वेगळी मजा असते. तुमच्या बोलण्यामधून एक छान मजा येते. किरण जोडलेत, किरण धनावडे, त्यांच्या बाबतीत ही चर्चा करणार आहोत आपण. थोडंसं नक्कीच त्या ठिकाणी ब्रेक लागला गेलाय, परंतु सर चिमटे काढण्यासारखाच हा प्लेयर आहे. मी तुम्हाला आधीच सांगतो, ज्यावेळी तुम्ही त्यांना चिमटे काढाल ना त्यावेळी त्यांचा परफॉर्मन्स चांगला होत जातो. तर अनिल पुढील चेंडूसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला, उंच गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु घोषित स्वरूपाचा हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव त्या ठिकाणी घेण्यात आले. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 6 या आकड्यावर. तर 6 धावा या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये सर आलेल्या आहेत. जरी 2 वाईट टाकले तरी पण जी धाव त्याने जे मनामध्ये ठरवलं होतं की मी अवघ्या 6 धावा देणार आहेत तेवढ्याच धावा त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. काय सांगाल सर? अगदी 6 धावा एक इकॉनॉमिकल गोलंदाजी बोलू शकता, समाधानकारक धावसंख्या. जरी एक्स्ट्रा धावा आल्या किरण दादा तरी आपण पाहिलं तर कुठेतरी धावसंख्या विकेट त्यांनी घेतली आहे. म्हणजे ज्या धावा आहेत त्या बॉल टू बॉल धावा खर्च केले तसं म्हणायला हरकत नाहीये. चांगली गोलंदाजी, कारण की सूर्यकांत आणि अभिषेक इथून पुढे खेळ कसा करतायत, कारण की या मॅचमध्ये सूर्यकांतच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. मागील मॅचमध्ये सूर्यकांतची बॅटिंग थोडीशी शांत राहिली होती, या मॅचमध्ये त्याला चमकावं लागेल अगदी सूर्यासारखं. तर एक भाऊ गेला आणि दुसरा भाऊ आता गोलंदाजी मार्कवर आहे. शंकर यांचा पुढील चेंडू पाहायला मिळतोय स्ट्रीटच्या दिशेने. नक्कीच त्या ठिकाणी एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. नको असलेली फेकी देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर त्याच दरम्यान अनिल सरांचं आगमन झालेलं आहे. अनिलजी धनावडे यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत जन्नी माता चषक 2025च्या या 4थ्या पर्वामध्ये. अगदी खूप मजा आज तुमच्याशी समालोचन करत असताना, तुमच्या सोबत समालोचन करत असताना वेगळीच मजा. 7 धावसंख्या 7. बॅकफुटला जाण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. बॅट अगदी स्विंग झाली, बॅटीच्या टॉपला विकेट क्रमांक 2 उचलून घेतला आणि अखेरीस आपण पाहिलं सेलिब्रेशन अनिलचं. कारण की या मॅच मध्ये ज्या विकेट सध्या येत आहेत त्या विकेट्स आपण पाहिलं तर कुठेतरी गोलंदाजी करणारी टीम आपण पाहिलं तर माते 11 टीम साठी महत्वाच्या ड्यू टीम साठी आपण पाहिलं तर महत्वाच्या ठरतात, कारण की माते 11 टीमला थोडंसं बॅकफुटवर पाठवलंय. सर या 2 भावांची जी जोडी आहे ना ती आपल्या 2 जोडीसारखीच आहे. अनिल जर पाहिले ते चुलबुले आहेत, परंतु जे शंकर आहेत ना ते शांत आहेत. आणि शांतला देखील कसं सेलिब्रेशन करवायचं ते अनिलने आता आपल्याला करून दाखवलंय. अगदी सहमत आहे तुमच्या मताशी. 7 धावसंख्या जोडी अगदी आपल्यासारखीच आहे. एक किरण आहेत जे माझ्या बाजूला बसले ते मजा घेतात सगळ्यांची. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर धावसंख्या 7. ओव्हर क्रमांक 2 सध्या प्रगती पथावरती आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय किरण दादा आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग साठी दाखल झालाय सुधीर. मागील मॅच मध्ये सुधीरला धीर चांगला द्यावा लागला होता, या मॅच मध्ये कसा धीर देईल सुधीर हेही बघायचंय. हो 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 हलक्यातनं घेण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जातोय, शॉर्ट बॅक स्क्वेअर लेग रिझन, चेंडू पकडला, फेकला, काय वेगानं थ्रो केलाय, काय वेगानं फिल्डिंग केली आहे आणि अशावेळी 2 धावेचा प्रयत्न नाहीये. एक ही बस, एक की पे ही बस, 21 धावस. बरोबर आहे सर, एक की पे ही बस. थोड्या दिवसांनी लोकसंख्या जर कमी करायची आहे ना तर हे वाक्य आपल्याला घ्यावंच लागणार आहे, एक की पे बस. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय शंकर याचा पुढील चेंडू. ओहो पुन्हा एकदा त्याच दिशेने गेलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण पहा, बॉडीचा कोणताही पार्ट लागू द्या सर, पण थोडस शंकर मिसफिल्ड त्या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत सर. धावांसाठी धाव चालू आहे. तुम्ही एक छोटीशी संधी सोडा, एक छोटीशी वाट द्या, लगेच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो, कारण की एकच धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहिलं सुधीर किती वेगानं धावत होता आणि सध्या ही किंमत आहे धावेची. 9 धावसंख्या स्कोर कार्डवरती, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्र थोडस चुकीचं नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय का? पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल. वेलकम अर्थातच स्वराज दादा म्हात्रे. स्वराज
मी विनंती करेल आपणही या व्यासपीठावर स्वराज दादा प्लीज विनंती करेल, ज्या खेळाडूंना आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्व चांगल्या पद्धतीने दणदणून काढल्या. टेनिस क्रिकेट विश्वामधील आपण पाहिलं तर एक असं नाव जे आजही आपण पाहिलं तर आपल्या खेळानं प्रत्येकाच्या हृदयामध्ये मनामध्ये बसलंय. स्वराज दादा म्हात्रे, आपलंही मनापासून अधिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. सर सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपण्यात आलाय आणि अनिलने आज ठरवलंय मी प्रत्येकाच्या ठिकाणी जाईन आणि माझं सेलिब्रेशन करेन. परंतु या विकेटला अतिशय महत्व आहे कारण सुधीर याचं विकेट गेलेलं धाव फलकावर जर धावा आपण पाहिल्या तर 10 धावा धाव फलकावर आहेत. सर आपण जर पाहिलं तर आपण थोड्या वेळापूर्वी आपण अनिलचं वेस्ट इंडिज च्या प्लेयर सारखं आपण वर्णन केलं, परंतु आज या ठिकाणी आपण पाहतोय साऊथचा फील आहे. रवी किरण आज स्कोरर म्हणून जे रवी आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण किरण आहे, याचाच अर्थ साऊथचा देखील फील या सामन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काय सांगाल सर? तुम्ही कोणाला सोडू नका, तुम्ही सगळ्यांना खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने आपण पाहिलं ते एक आनंदाचं वातावरण तुमच्यामुळे जरूर होते. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न हातामध्ये होता, फॉलो थ्रू मध्ये वेगानं जातो व्ही शेप मध्ये, जिथे आपण पाहिलं तर खेळाडू जरूर आहे. चेंडू पकडण्याआधी थोडीशी घाई गडबड जरूर झाली, अखेरीस किशोरनं चेंडू पकडला आणि फेकला देखील. अगदी आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण, कारण की किशोरच्या फिल्डिंगसाठी जरूर प्रेक्षकांनी कौतुक केलं की किशोरने अखेरीस चेंडू पकडून फेकला, कारण की मागील मॅच मध्ये दबाव वेगळा होता किशोरच्या खांद्यावरती. 12 धावसंख्या 1 to 12 स्कोर कार्डवरती सध्या सजल्या गेल्यात. सर आज पाहिलं तर गोलंदाजांनी आज जखडवून ठेवण्याचं काम केलंय कारण 12 धावा धावफलकावर ज्यावेळी अनिलचं षटक संपलं त्यानंतर एक अप्रतिम गोलंदाजी शंकर यांनी देखील केली. आता देखील पाहतोय कार्पेट स्वरूपाचा फटका आहे काऊ कॉर्नरच्या दिशेने पाहायला मिळतोय, परंतु नको असलेला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. कोणतीही गडबड नाहीये, चालाक आणि चतुरपणा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या 1 ने पुढे सरसावले. 13 धावा सर आता धाव बलकावर आहेत आणि 3 विकेटचं पतन झालेलं आहे. धावांची भरपूर गरज आहे, कारण की सध्या आपण पाहिलं तर अजूनही आपण पाहिलं तर 10 चेंडू मध्ये अजून 41 धावेची गरज आहे, कारण की मॅच कुठेतरी आपण पाहिलं तर रिक्स घेणं महत्वाचं आहे या मॅच मध्ये. पुढे घेण्याचा प्रयत्न, टॅप फटका मिडॉनला खेळाडू, आताही धाव दिली जात नाहीये. एकाच प्लॅटफॉर्मवर 2 गाड्या स्ट्रायकिंगला, इधर देखो पीछे पीछे आणि तोपर्यंत विकेट किपर आवाज देऊन त्याने अक्षरशः डोक्याला हात लावलाय. मात्र गोलंदाजानं काय मागे वळून बघितलं नाहीये. तोपर्यंत अभिषेकनं जागा गाठली पॉपिंग क्रीजची, तो बोलला बाल बाल बच गए. 13 धावसंख्या 3 विकेटच्या अखेरीस आता सर 24.6 रन रेट गरज आहे आता, तर थोडंसं आता हात खोलणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी पाहतोय 1 बाउन्स चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धावा घेण्यामध्ये यश आलंय, परंतु आता धाव गती वाढवणं अपग्रेड होणं अत्यंत गरजेचं आहे कारण जो 27.33चा जो फरक आहे ना सर, तो तुम्हाला जर करायचा आहे, पूर्ण करायचा आहे, मॅच मध्ये जर राहायचं आहे, अत्यंत महत्वाची मॅच आहे या दोन्ही संघांसाठी. आता नाही तर परत कधी, कारण की प्रत्येक टीमचं स्वप्न असतं नाईट स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आणि या स्वप्नांच्या मागे धावावं लागेल. 1 बाउन्स किशोरसाठी, एक वेगळी संधी. किशोरने उडी मारली नाहीये, अगदी निघून जातो. त्याला माहिती होतं चेंडू पर्यंत नाही पोहोचणार, कारण की तो चेंडू पर्यंत पोहोचला नव्हता. थोडंसं अवघड होतं हे क्षेत्ररक्षण. कॅचसाठी तो जाऊ शकत नाहीये, कारण की चेंडूसाठी तो गेला की चेंडू अगदी मागे टप्पा पडणार होता आणि यामध्ये चेंडू अगदी 4 धावेसाठी निघून गेला. हीच रिक्स घेणं किरण दादा महत्वाचं आहे, कारण की चौकार आला, आशेचा चौकार बोलू शकता, फाईट देणारा एक संघर्षाचाही चौकार तुम्ही या चौकाराला बोलू शकता. धावसंख्या आहे 15. सर आता नक्कीच या ठिकाणी पाहतोय आपण सुकलेल्या धर्तीवर पाणी टाकलं तर परत ते काय उगवणार नाही आहे, अशा प्रकारची परिस्थिती आहे. पाणी आपल्याला टाकून आता फायदा नाही. आता आक्रमक होणं अत्यंत गरजेचं आहे. यष्टीरक्षणाचं चांगलं काम यष्टांच्या मागे त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. हनुमंत आता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होते, परंतु डॉट पद्धतीचा हा चेंडू आता अवघेच समीकरण तुमच्या समोर आम्ही घेऊन येतोय. 2 मिनिटं समीकरण घेऊन येतोय. 2 मिनिटं आम्ही समीकरण घेऊन येतोय. 2 मिनिटं. 6 चेंडू आणि 35 धावेची गरज आहे, कारण की वायफाय थोडा स्लो होता, यासाठी आम्ही अपडेट स्कोर झाला नव्हता. तर आता येणारे 6 चेंडू आणि 35
धावेची गरज, 19 धावसंख्या स्कोर कार्डवर. 6 चेंडू 35 सर. किरण सर, हे तुमच्या मताने हे जे टार्गेट आहे 35 धावा ह्या बनू शकतात का? भाऊ जर बनल्या, जर चमत्कार झाला तर इथून उठून पुढे जावं लागेल आणि नमस्कार करावा लागेल. कारण की जर चमत्कार जर या मॅच मध्ये झाला 6-35चा, तर अखेरीस फलंदाजांना अभिषेक आणि हनुमंतला खरं आता नमस्कार करावा लागेल. कारण सत्यम आला. ओहो, पहिला चेंडू पडतोय, एक्स्ट्रा बाउन्स, व्हाईट बॉल. कारण की क्रिकेट आहे सर, माणसाची वेळ, क्रिकेटचा खेळ कधीही बदलू शकतो. सिद्धेश आलाय गोलंदाजीसाठी. आणि आता समीकरण जर तुम्ही पाहिलं तर 6 चेंडू आणि आता 34 धावेची गरज आहे. तर 6 चेंडू 34 धावांचं हे आव्हान आहे, परंतु आज बॅट चालणं अत्यंत महत्वाचा हिरो बनण्याची संधी आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय स्लोवर गोलंदाजीमध्ये अडकवण्याचं काम केलंय आणि अभिषेकला आहे त्याच ठिकाणी ठेवण्यात आलंय. कोणत्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली नाही. आता समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू, एका धावेची भर नक्कीच गंडली गेलेली आहे. आता 33 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 33 धावांचं जर लक्ष आपल्याला पार करायचं आहे तर कुठेतरी आता आक्रमक होणं गरजेचं आहे, कारण आपल्याकडे चेंडू आता खूप कमी आहेत आणि त्यावर प्रहार लगावावा लागेल. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे आणि त्यावर एसटी वाकवण्याचं काम केलंय. अभिषेक याला माघारी परतावू लागत आहे. अत्यंत सुरेख गोलंदाजी देऊयात. तर आता समीकरण पुन्हा एकदा या ठिकाणी बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 21 धावा आता धाव फलकावर आहेत. अजूनही या ठिकाणी तीन चेंडू आणि 33 धावांची आता आवश्यकता आहे. अवघे 3 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि 33 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची मॅच आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. सिद्धेश याचा पुढील चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख रक्षणाचं काम या स्टँडच्या मागे त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर गोलंदाजी, अतिशय देखणी धारवाली गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हे अत्यंत महत्वाचं आहे. जर या ठिकाणी आज पाहिलं तर किरण सर, बोलबाला राहिला देवदेव या संघाचे जे गोलंदाज आहेत यांचा बोलबाला नक्कीच आजच्या दिवसामध्ये राहिलेला आहे. कोणत्याही फलंदाजाला आक्रमक होऊन दिलेलं नाहीये, ते तितकंच महत्वाचं आहे. काय सांगाल किरण सर? अगदी बॉलिंग अटॅक या टीमचा चांगला राहिलाय. फक्त चेंडू आपण पाहिले तर शेवटचे बाकी आहेत. आपण पाहिले तर 2 चेंडू आता शेवटचे बाकी आहेत. कारण की एक चांगलं टार्गेट पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 4 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर अगदी 2 चेंडूमध्ये आता 33 धावा मात्र हव्यात. मात्र हे अशक्य शक्य यापेक्षा मॅच हातामध्ये पकडले असं मी बोलेल. चांगली गोलंदाजी शेवटच्या स्पेलमध्ये देखील सुरुवातीला बॅटिंग करत असताना 53 धावा ठोकला, म्हणजे 50च्या पुढे टार्गेट दिलंच. मात्र बॉलिंग अटॅक एवढा चांगला ठेवला की गोलंदाजी करणार टीमला 21 धावसंख्येमध्ये गुंडाळण्याचं काम आता चालू आहे. आणि गोलंदाजी अटॅक दिवदिवे संघासाठी आपण पाहिलं खूप महत्वाचा रोल राहिला आहे, जिथे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या सर्व गोलंदाजांनी आपली कामं पूर्ण केलेत. एक चांगला शेवटचा चेंडू, बॅट स्विंग केली हवेमध्ये, चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर, एक रिजनला अगदी कॅच पकडली आहे. आणि पहिली या मॅच मध्ये आपण पाहिली तर ओव्हर हॅट्रिक जरूर तुम्ही बोलू शकता, जिथे या ओव्हर मध्ये 3 विकेट मात्र जरूर आल्या. आणि ज्याने मात्र चषक 2025 मध्ये या खेळाडूचं नाव सिद्धेश मात्र लिहून